नमस्कार, आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज। बुधवारी दिनांक 4/9/2024 रोजी सकाळी 11च्या सुमारास वडगाव मावळ येथे पोटोबा महाराज प्रांगण ते चांदणी चौक येथे जनसामान्य नागरिकांकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। सदर मोर्चा हा महावितरण वीज बिल केंद्राच्या कार्यालयाबाबत तसेच जनसामान्य नागरिकांना वाढीव वीज आकार बिल येत असल्यामुळे नागरिकांना ते भरणे अवघड जात असून याच्या निषेधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। सदर मोर्चाचे आयोजन हे वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका सायली रुपेश महाळसकर यांनी केले। यावेळी मोर्चात बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते। एमएससीबीच्या विरुद्ध आज जन आक्रोश हा मोर्चा सर्व मावळ तालुक्याच्या वडगाव नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला न्याय देण्यासाठी आज आपण सर्वजण बहुसंख्येने इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो। आज बघितलं तर वडगाव मधनं जर का एमएससीबीच्या ऑफिसला जायचं झालं तर कंप्लीट 2 किलोमीटरच्या अंतरावरनं आपल्याला जावं लागतं आणि जात असताना तो नेमका अपोजिट रस्ता आहे आणि वडगाववरनं जाताना त्याला यू टर्न म्हणजे फाट्यावरनं जावं लागतं आणि रस्ता बघितला तर कंप्लीट रस्त्याच्या खाली कंप्लीट एक साधारण अर्धा फुटाची गॅप आहे आणि त्या गॅपवरनं जर का टू व्हीलर एखादी सटकली तर अपघात होऊ शकतो। म्हणून एमएससीबीला आज खऱ्या अर्थाने आम्ही या मोर्चाच्या ते दररोज आम्हाला शॉक देतात पण खऱ्या अर्थाने आज आम्ही त्यांना शॉक द्यायला मोर्चा आम्ही काढलेला आहे। म्हणून त्या ऑफिस मध्यवर्ती ठिकाणी वडगावच्या मध्यवर्ती ठिकाणी यावं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आणि सर्वांच्या समस्या सोडवा म्हणून आज आम्ही आक्रोश मेळावा जो केलेला आहे त्याला नक्कीच एमएससीबी काहीतरी प्रत्युत्तर देईल अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि त्याची लवकरात लवकर त्यांनी दखल घ्यावी अशी मी वडगावकर ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। आज या ठिकाणी वडगाव ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कंपनीच्या विरोधात जो काही भोंगळ कारभार वडगावमध्ये सुरू आहे त्याच्या निषेधार्थ सर्व वडगावकर ग्रामस्थांनी संताप मोर्चाचं आयोजन केले आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहे। गेली अनेक महिने झाले वडगावमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे। हे तालुक्याचं मुख्यालय असलेलं गाव आज विजेपासून वंचित आहे। दिवसभरात अनेक वेळा लाईट जाते त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील अनेकांना त्याचा नाग त्रास सहन करावा लागतो। या ठिकाणी कोर्ट आहे कचेरी आहे पोलीस स्टेशन अनेक ठिकाणी विजेची कमतरता भासत आहे आणि सामान्य नागरिकाला याला तोंड द्यावं लागतं। दिवसभर तालुक्याचं गाव असल्यामुळं पंचक्रोशीतील लोकांची या ठिकाणी ये जा असती आणि त्यांची शासकीय दरबारी कामं असतात परंतु लाईटच्या या भोंगळ कारभारामुळं त्यांची कामे वेळेवर होत नाही। त्याच पद्धतीने एमएससीबी कडून जी बिले वाटली जातात ती तारखेच्या 1-2-3 दिवस जाणीवपूर्वक लेट वाटली जातात त्याच्यामुळे प्रत्येक बिलामागं त्यांना 10 ते 20 रुपये जास्ती मिळतात म्हणून ती लाईट बिलं उशिरा वाटली जातात। त्याच पद्धतीने दुसरा एक विषय असा आहे की आपण दर महिन्याला मीटरचे भाडे भरतो किंवा इतर जे चार्जेस असतात ते देतो परंतु नवीन आपला मीटर खराब झाल्यानंतर नवीन मीटर घेताना आपल्याला त्याची पूर्ण रक्कम पेड करावी लागते। तिसरा विषय असा आहे की कर्मचारी आपण पाहतो की मध्यधुंद अवस्थेमध्ये गावामध्ये काम करताना आम्ही पाहतोय परंतु गावातले नागरिक आपलं काम असल्यामुळे बोलत नाही तर एमएससीबीने त्यांना कुठंतरी चपराक बसवला पाहिजे। चौथी गोष्ट गावामध्ये गेले 30-40 वर्षापूर्वीचे पोल आहेत ते धोकादायक स्थितीमध्ये आहे त्यांच्या तारा लूज झाल्यात तुटण्याच्या स्थितीत आहे पोल वाकण्याच्या स्थितीत आहे परंतु एमएससीबी त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते कधीही अपघात होण्याची मोठी शक्यता आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर वडगावकर नागरिकांनी आज मोठ्या संख्येने संताप मोर्चा या ठिकाणी तहसील कचेरी त्या ठिकाणी निवेदन देऊन त्याचप्रमाणे एमएससीबी ऑफिसला सुद्धा याचं निवेदन दिलं जाणार आहे आणि याची जर दखल नाही घेतली तर यानंतर ज्येष्ठ नागरिक सांगतील की पुढे कोणती पावले उचलणार आहेत। धन्यवाद। मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।